गोंदिया भंडारा जिल्ह्यातील हजारो लाडक्या बहिणींनी रक्षाबंधनाचे औचित्य साधत लाडके आमदार डॉक्टर परिणय फुके यांना राखी बांधत येत्या काळात गोंदिया भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पदभार सांभाळण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत। 8 वर्षापूर्वी परिणय फुके यांनी गोंदिया भंडारा जिल्ह्यातून विधान परिषदेची निवडणूक लढवत विजय मिळवला, तर शेवटचे 1 वर्ष गोंदिया भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील सांभाळले असता त्यांनी आपल्या कार्यकाळात दोन्ही जिल्ह्यात अनेक विकास कामे केली, त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढतच गेली आहे। तर काही दिवसाआधी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत परिणय फुके हे पुन्हा आमदार म्हणून निवडून आले। तर नुकतेच राज्य सरकारने 1 जुलै 2024 पासून राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली असून त्यांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे एकत्र मिळाल्याने महिलांनी देखील महायुती सरकारचे आभार मानले असून लाडक्या बहिणींनी आपल्या लाडके आमदार भाऊ डॉक्टर परिणय फुके यांना रक्षाबंधनाचे औचित्य साधत ओवाळणी घालून राखी बांधली। तर येत्या काळात आपल्या लाडक्या बहिणींकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून आणखी योजना आणणार असल्याचे आमदार परिणय फुके म्हणाले। मागील 8 वर्षापासून या जिल्ह्यामध्ये काम करत असताना जो मला आशीर्वाद मिळाला, जो मला प्रेम मिळाला आणि म्हणून मागच्या 4 वर्षापासून आपण हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू करा। सगळ्या माझ्या बहिणी आजच्या दिवशी मला राखी बांधायला इथे लाखनी माझ्या घरी येत असतात आणि मोठ्या प्रमाणात यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहाने सगळ्यांनी इथे स्वतः येऊन मला राखी बांधली आणि आशीर्वाद दिला, त्याबद्दल सर्वांचा मी आभार मानतो। रक्षाबंधनचा कार्यक्रम लाडक्या भावासाठी होत आहे, परंतु महाराष्ट्र सरकारने आणि आमचे लाडके देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस देवाभाऊ यांच्या माध्यमातून सर्व महिलांना लाडकी योजनेचा लाभ मिळत आहे आणि त्याच माध्यमातून आमचे परिणय भाऊ आमचे आमदार यांना आम्ही आज रक्षाबंधनाच्या कार्यक्रमातून सर्व महिला राखी बांधत आहोत आणि त्या माध्यमातून सर्व महिलांना लाडकी बहीण योजना मिळाली आहे। परंतु ज्यांना मिळाली नाही, ज्यांच्या जे काही फॉर्ममध्ये त्रुटी असतील किंवा ज्यांचे फॉर्म मिळाले नाही, त्यांना पैसे आले नाही, त्यांच्यासाठी सुद्धा पुन्हा फॉर्म भरून सोबत राहून त्यांचे फॉर्म भरून देऊ अशी त्यांना विनंती पण करते आणि ज्यांना मिळाले नाही त्यांनी आपला फॉर्म आमच्याजवळ जमा करावा, परंतु आपल्या लाडक्या भावाला राखी बांधून आशीर्वाद द्यावा आणि अशी विनंती करते। आणि महाराष्ट्रात आपण जे आता सरकार येणार आहे तर त्या सरकारासाठी आपण लाडकी बहीण योजना आणि रक्षाबंधन याच्या शुभेच्छा देऊन महाराष्ट्रात आपली सरकार येईल अशी मी अपेक्षा करते। हम लोग ने सामूहिक रूप से दादा को राखी बांधे हैं, बहुत ही सुंदर हमने राखी बनाए थे। आमच्या भाऊ परिणय भाऊ करके बहुत ही सुंदर योजना महाराष्ट्र शासन ने हम बहनों को अभी राखी के उपलक्ष्य में गिफ्ट में दी है, लाडली बहन के नाम से। और अभी हाल ही में हमको 3000 रुपये हमारे अकाउंट में आए हैं। तो इस बार का जो रक्षाबंधन का त्यौहार है बहनों के लिए हर्षोल्लास का रहा है। इसी तौर पर इसी तर्ज पर हमने आज अपने परिणय दादा को राखी बांधकर यह रक्षाबंधन का त्यौहार मनाया है। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा, तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।